तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। पाडव्याची सकाळ तशी छान झाली होती, पण शेवटी एक कुटाणा झाला। सकाळी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं, त्यानंतर सगळ्यांच्या गुड्या उभारल्या होत्या। आमची सुद्धा गावाला उभारली होती, कारण आम्ही पुण्यामध्ये गुढी उभारत नाही। त्यानंतर देवपूजा करून घेतली। लहानपणी आपण सुद्धा पाडव्याच्या दिवशी अशी गळ्यामध्ये गाठी घालून फिरायचो, आहे की नाही। त्यानंतर आमचे दादू आले होते, दादूंसोबत मस्ती चालू होती देवांची। त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला। आता गुढी असेल तर पुरणपोळीचा स्वयंपाक नैवेद्यासाठी ठीक आहे, पण म्हणलं आत्ताच होळीला केली होती, त्यामुळे आज म्हणलं पुरी भाजी करूया। देवांश म्हणला आज पुरी भाजीच कर, त्यामुळे तोच बेत होता। इथं काळ्या चण्याची मी भाजी बनवली होती आणि छान झाली होती बरं का। त्यानंतर तळण काढायचं होतं। आता हे सगळे गावाकडचे पदार्थ आहेत आणि सध्या उन्हाळी वाळवणाचं सुरू आहे। हे गेल्या वर्षीचे आहेत, पण एवढे छान फुलतात की नाही, कुरड्या पापड्या म्हणजे भारी होतं सगळं। त्यानंतर 2 मिनिटं बाहेर गेले आणि ही अख्खी कढई जळून बसली घरामध्ये, सगळीकडे धूरच धूर झाला। त्यानंतर आम्ही थोडंसं रेडी झालो आणि दोघांनी फोटो काढले। त्यानंतर आहे ना देवाला नैवेद्य दाखवून घेतला, श्रीखंड, पुरी, चण्याची भाजी, तळण काढलेलं। असा होता आजचा गुढीपाडव्याचा दिवस। तुम्ही सेलिब्रेट कसा केला नक्की कळवा। भेटू परतच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।